आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि पालकांना विनंती करते की त्यांनी कृपया परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज व्हायचंय. तर आपली पहिली टीम आहे काव्यांश आणि त्याची फॅमिली. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. काव्यांश, प्लीज कम ऑन द स्टेज. आता यानंतर दुसरी फॅमिली येत आहे यश सावंत आणि त्याची फॅमिली. सावी आणि तिची फॅमिली. जोरदार टाळ्या. Happy? Oh, happy. Savi? पाहिलं, सुंदरी नाही आली कारण ती आदित्यला आपली फॅमिली मानतच नाही. हेच सांगत होतो मी तुम्हाला. बाबा, आपण कसे जिंकणार? आपण तर दोघंच आहोत. असं कसं फक्त आपण दोघंच आहोत? आपली एंजल आहे ना आपल्या सोबत. एंजल? कुठे एंजल? जस्ट मोमेंट, मी बोलू ना. आता एंट्री होते आमच्या लाईफ मधल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीची, जी आमच्या आयुष्यात आनंद भरते. आमची एंजल.
कासवाशी पैजला बिली ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैजला बिली वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली हिरवी हिरवी पाने मी पाखरांचे गाणे हे पाहून या कसा हरकला आई गार तारा घे फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पिंगुळला बितेले वेळे भोळे गुंगेचे त्याचे डोळे झाडाच्या सावलीत झोपे ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैजला बिली वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली धनंजय पाहिलं सुंदरी आदित्य बरोबर किती आनंदात येते. कसं वाटलं सावीचा परफॉर्मन्स. आता यानंतर येणार आहे आरोह आणि त्याची फॅमिली. जोरदार टाळ्या. अरू 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 कुठे गेला अरू? तुम्हाला सांगून गेला का? आरोह टायमर सुरू झालाय. डान्स स्टार्ट कर. आरोह तुझे बाबा येत नसतील तर 10 काउंट्स केल्यानंतर तू बाद होशील. हा आपल्याला नियम पाळावे लागतील. डान्स कर. बाबा ये ना. मजा आली ना सावी? हो खूप मजा आली. साऊ आता तू फर्स्ट आले ना क्लास मध्ये मग ग्लासेस घालून ठेवायचे आणि बोलायचं यो ब्रो यप ब्रो यो ब्रो. काय का तुला नाही होते मोठे आहेत ना
ते कुठे ठेवणार ट्रॉफी विचार केला का? आपल्या रूमात. आपल्या रूम मध्ये सतत आपल्याला दिसली पाहिजे अशा जागी ठेव. हा दादा माई मसाले. सुंदरी. आई, धनंजय काका तुला आवाज मारतात ते. तू गाडीत बस लवकर. तू गाडीत बस ना. म्हणजे बोलवतोय तर बोलायला पाहिजे, जरा बोलून घे ना त्याच्याशी. तू चल रिक्षात बस. काय करते, जरा महत्वाचं काम असतं ना त्याचं. गाडीत बस, मुद्दाम वागू नकोस. मुद्दाम काय करतो मी? अगं तू बघ ना. तो सुंदरी मला बोलायचंय. त्याला काही बोलायचं. दादा चला. सुंदरी. सुंदरी. जिंकलं 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 जिंकलं. धनंजय हारला 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 हारला. तुम्हा सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. म्हणजे आपण डान्स कॉम्पिटिशन तर जिंकलोच, पण त्यासोबत फायनली सुंदरीने एक्सेप्ट केलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि ती माझ्यासोबत संसार करायला तयार आहे. सुंदरी, आता खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू होणार आहे. मी म्हणाले नव्हते आपली सरू शहाणी आहे, समजूतदार आहे. ती सगळं ऐकलं आणि मागचं सगळं विसरून जाईल. हो ना सरू? अगं हे काय? हो, आई म्हणाली आदित्य आय लव्ह यू, सावी आय लव्ह यू. या कॉम्पिटिशन मुळे मला माझ्या फॅमिलीच्या जास्त जवळ जाता आलं असं आई म्हणाली. हो की नाही आई? आणि सगळ्यांना आई बाबांची जोडी आवडली. अगं आवडणारच आहे तशी जोडी. अरे हो, धनंजय काका आणि सायली मावशी त्यांनी पण खूप छान डान्स केला आणि त्यांना स्पेशल प्राइज मिळाली. हो ना. तर मला फार फार बरं वाटलं की फायनली धनंजय मूव्ह ऑन होतोय. काय जोडी दिसत होती तुला सांगतो आई, कमाल दिसत होते दोघं. डान्सही छान केला त्यांनी. हा ऑब्विसली माझ्या आणि सुंदरी एवढा चांगला नाही, पण छान केला डान्स त्यांनी. बरं वाटलं. पण धनंजयला हॅपी बघून फारच बरं वाटलं. हो की नाही सुंदरी? सुंदरी अरे आदित्य, सरू लाजली. हा तू इकडे. अजून काय काय झालं सांग ना मला. सांग. सुंदरी ना आपली लाजाळूच आहे नुसती. काय काय झालं, कसं झाला डान्स, काय घडलं तिथे सांग मला. काय प्रकार आहे हा सगळा? हा काय चाललंय हे सगळं? अहो 4 लोकांमध्ये तमाशा केलाय. आरो होता ना म्हणून गप्प होतो मी. ही सायली, हिला कोणी बोलवलं होतं तिथे? कोणी सांगितलं तिला तिथे डान्स करायला? काय गरज होती? तिला मी सांगितलं होतं. तुम्ही? हो. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना
या सगळ्या गोष्टी माझ्यावर लादायच्या नाही म्हणून. धनंजय, आवाज खाली घ्या. मी तिला हे करायला सांगितलं कारण मला तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं होतं की सुंदरी तिच्या आयुष्यात आता पुढे गेलीये. तिनं आदित्यचं प्रेम स्वीकारलंय. तिचं आता तुमच्यावर प्रेम नाहीये. पण तुम्हाला एक सांगते. सर प्लीज तुम्ही काकूंवर नका चिडू, त्यांचा काही दोष नाहीये प्लीज. हे सगळं जे काही झालंय ना ते सुंदरी मॅम मुळे झालंय. सुंदरी? हो, म्हणजे त्यांनी खूप वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये. तुम्ही ऐकत नव्हता. मे बी तुम्हाला ते पटत नव्हतं म्हणून मग त्यांनी मला तुम्हाला या कार्यक्रमाला बोलवायला सांगितलं. आणि त्यांना हेही दाखवायचं होतं की त्या त्यांच्या फॅमिली सोबत किती खुश आहेत, त्यांच्या नवऱ्यासोबत किती खुश आहेत. आणि म्हणूनच त्यांनी मला सुद्धा परफॉर्म करायला सांगितलं. कारण त्यांचं म्हणणं हे होतं की स्कूलमधल्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की आरोहाला सुद्धा फॅमिली आहे. वा, म्हणजे आता तुम्ही ठरवणार मी कसं वागायचं, काय करायचं. तुम्ही म्हणालात हस तर हसायचं, रड म्हणाल की रडायचं, प्रेम कर म्हणाला की मी प्रेम करायचं. धनंजय नाही, बस 1 मिनिट. आता पुढे काय करायचं ना ते मी ठरवणार. तुम्हाला हवंय ना की मी मूव ऑन हवं, तर मी मूव ऑन होणार. आज सुंदरी आणि तो तिचा नवरा आपल्या घरी जेवायला येत आहेत. मी इन्व्हाइट करतोय त्यांना. लगात आहे तिला. लेट्स सेलिब्रेट नाउ. माई, काय झालं? चांगलं डील मिळतंय ना आपल्याला? डील चांगलं मिळतंय पण ज्यांच्याशी आपलं डील होतंय ना त्यांच्यासोबत पहिली बोलणी सियानं केली आहे ग. त्यामुळे सियासोबत आपली मीटिंग होणं जास्त गरजेचं आहे. मग करूया ना माई. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे. आता धनंजय त्याने आदित्यला आणि सुंदरीला जेवायला बोलवलंय, त्यात ती अडकली आहे. माई तुम्ही त्या सियाचं एवढं कौतुक का करता? मी पण कॅपेबल आहे. मी सुद्धा ही डील अशी इझिली क्रॅक करू शकते. तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल की सियापेक्षा शीतलच जास्त कामाची आहे. शीतल, तू आणि तुझा इगो गुंडाळून बाजूला ठेव. आधी साधी साधी कामं करायला शिक, मग मोठ्या मोठ्या उड्या मार. कामं करते साधी त्या रोहिणीची बॅग नाही तुला नष्ट करता आली. सुंदरीला सापडली ना ती, काय करायचं मी अशा वेळेला? रोहिणीच्या आईला कसं मी गावाला पाठवलं ना माझं मला माहिती. सांगते मला. पण माई एकदा विश्वास तर ठेवा. बाज, हे काम सियाच करणार आणि सियाला इथे यावंच लागेल. सगळं संपवलं मी. माझ्या हाताने संपवलं सगळं. त्यास तुझी खात्री पटवून दिली की माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं आदित्यवर प्रेम आहे. मी संपवलं सगळं. मी स्वतःला नाही माफ करू शकत. मला माफ कर.
कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हा दोघांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके ना सुंदरी, मस्त न्यूज दिली ना याने. मला हीच अपेक्षा होती. अभिनंदन. थँक्यू. मला लग्नाला बोलवाल ना? सुंदरी, अर्थात. म्हणजे तुझ्या उपस्थितीशिवाय लग्न कसं होणार आहे आमचं? लग्नाला यायचं आदित्य? अरे नक्की, 110%. ओके नाही सुंदरी, आपण मिळूनच येऊ. निघायचं? आवडलं का? काय ते, एवढी छान बातमी दिली तू, एवढी गोड बातमी दिली. सुंदरी जरा इमोशनल झाली म्हणून गेली. मी पण जातो आता. काय तिला आता खांदा लागेल ना, तुम्ही जातो. पण कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. ये तुम्ही. वहिनी चला प्लीज प्लीज. थँक्यू. धनंजय, अहो काय गोड बातमी दिली आहे. मला खूप आनंद झालाय आणि एक चांगला निर्णय घेतलात आणि जाहीर करून टाकलात. बास आई, जास्त भ्रमात राहू नका. हे सगळं नाटक होतं. काय नाटक? हो, नाटक. आणि सुंदरीला हे बघायचं होतं, तिला मी हे दाखवलंय. आणि या नाटकात सायली पण सामील. त्यामुळे उगीच तुम्ही स्वप्न रंगवू नका जास्त. सायली, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल आय एम सॉरी. आज नाटक आहे, पण उद्या मी हे सत्यात उतरवेन. कारण मी तुला दुसरा पर्यायच होणार नाही. सुंदरी, माझ्या लक्षात आलं की तू त्याची बायको असून त्यांनी जे या आधी जे काही गुन्हे केले तू सगळे माफ केले आणि तू आता सुखी संसार करते त्याच्यासोबत. सायली, विल यू मॅरी मी? काय रे, दिसत नाही का तुला? मूर्ख माणूस. सुंदरी, लक्ष कुठे आहे तुझं? आता बाईकवाल्याने ठोकलं असतं तुला. ओकेस ना तू? नाही, मी काय म्हणते, तू जा, मी येते पुढे. का? का म्हणजे मला माहितीये घर जवळच आहे. तुझा, मी येते. बघ, तू कलेक्टर नाही सांग. मला ऑर्डर करायची नाही. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. मला नाही जायचं, मी इकडेच थांबणार. माझी मर्जी आहे जायची म्हणून जातोय मी. तुझं नाही ऐकलं. जैन सर, आज मीटिंग आहे आणि कदाचित माई त्या मीटिंग मध्ये असू शकते. मी त्यांना सोडणार नाही सर. कुठे असेल मीटिंग? नाही, फक्त मीटिंग आहे. ड्रग्ज नाही आणणार आहेत ते, त्यामुळे तुला पकडता येणार नाही त्यांना. आपण त्यांचा प्लॅन काय, टीम मेंबर्स कोण आहेत हे लक्षात येऊ शकता. त्यामुळे आज हे व्हायलाच हवं. वेशांतर करून जा. आपली पहिली भेट आठवते ना?
कुठे तू कुठे लबाड तिकडे आहे का तिकडे आहे का तिकडे आहे का अरे कुठे गेलं रे इथे 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 तू कोण आणि आता तू काय करशील तुला पहिलंच काम जमलं नाही मिशन फेल मिशन फेल मिशन फेल एक मिनिट कुठलं मिशन कोण आहात तुम्ही 27-28 जे मी चार्ज घेतला त्याचा आता सॉरी सर जय हिंद सर जय मला कोणत्याही सबबी नकोय मला फक्त एवढंच कळतं की आपलं मिशन फेल गेलंय आपण घेतलेली मेहनत वाया गेले आपण घेतलेली ट्रेनिंग वाया गेलीये हे बघ तुझ्या लक्षात येते का जर तू हे काम केलं नाहीस माई विरुद्ध पुरावे जमा केले नाहीस तर तुला तुझी नोकरी गमवावी लागेल वेळ फार कमी आहे तुझ्यात आणि हे बघ माझी इच्छा आहे की तू सक्सेसफुल व्हावंस आणि त्यासाठी मला काही कठोर डिसिजन घ्यावे लागतील सो डोंट डिसअपॉइंट मी येस सर सर यावेळी मी तुम्हाला निराश करणार नाही आय प्रॉमिस सर गुड मला लवकरात लवकर रिझल्ट हवे ॲट एनी कॉस्ट येस सर सॉरी टू आस्क यू दिस सर बट तुम्ही या वेळाच्या अवतारात देशासाठी वेडी होणारी माणसं आहोत आपण हो ना येस सर मडके मडके आले भाऊ खोटा खोटा पाऊस पडाला अहो देव काय बोलताय तुम्ही प्लीज बाहेर जा बरं रे पावसा सर आले जाऊन तुम्ही बाहेर जा बरं इकडे इकडे अहो कोण आहे वेडा याच्याशी का बोलतेस तू अहो त्याचं झालं असं की मी बाहेर आले कोणाचा तरी ओरडायचा आवाज येतोय म्हणून बघितलं तर हे दादा इथे काहीतरी नासधूस करत होते आता मी त्यांना जा म्हणते ते ऐकतच नाहीयेत सर गेले जाऊन मडके गेले भाऊ काय काय चालतो दादा प्लीज शांत व्हा असं नाही करायचं काका बघू हा खोटा पाऊस बरोबर तुम्ही जा बरं बाहेर भूक लागली भूक लागली तुम्हाला खायला देऊ काही नको बरं ठीक आहे तुम्ही प्लीज इथून जा बरं जा आता उशीर झाला रात्र झाली की नाही जा बरं चला मी देते चला चला व्हा बरं पुढे तुम्ही सिक्युरिटी झोपलेत सगळे फुकटचा पगार खातायत मै आपण आतमध्ये जाऊया चला यावेळी मी मिशन फेल होऊ देणार नाही गुड सुंदरी तू जो पत्ता सांगितला होतास ना हेच ठिकाण आहे आपण आलोय पत्त्यावर तू थांब इथेच मी लगेच जाऊन येतो नाही तुम्ही नको हे बघा मी वेश बदलून आले मला कोणी ओळखणार नाही तुम्हाला ओळखतो